झोपुरी आय तू कशी आहेस? तू इथं कशी काय आलीस? अचानक कशी काय आलीस? अरे मला लय वाटत होतं ग तुम्हासनी भेटायला यावं. मला तुझ्या नाबांची लय आठवण येत होती आहे. अरे माझं चुकलं, मला माफ कर ग. मी असं गाव सोडून तुला सोडून यायला नको होतं आहे. माझं चुकलं आहे. आबा कुठे आहेत? अरे देवा, आबा गेल्याचं हिला माहितीच नाही ना. नाही नाही, तिला कळलं तर लय अवघड होईल. ही अजूनच खचून जायची. आहे आबा कुठे आहेत? आबा ना, आबा आहेत ना, आहेत. आबा गेलेत. कुठे गेलेत? अगं कुठं म्हणजे देवाकडे. अगं ऐक 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 ऐक, पवार काका आहेत ना, पवार काका त्यांच्या संग आबा काशीला गेल्यात देवाचं दर्शन घ्यायला. तुला माहितीये ना किती देवभोळा माणूस आहे तो. हट्टच धरून बसले होते आबा. मला नाही म्हटलं अगं त्यासनी नका जाऊ तर कुठं ऐकायले. म्हटले का देवाचं बोलावणं आलंय, नाही कसं म्हणायचं, जायलाच पाहिजे. आता देवाकडेच गेलेत म्हटल्यानंतर काळजी कशा पाय करायची ना ग. तू नको काळजी करू. तू नको काळजी करू. चल आपण गावाकडे जाऊया. चल ऐक कमळे, ऐक. तू शांत उभं राहा आधी. तू बस. चल की ग. बस बस. कुठं निघायचं तुला? हा, आणि कशा पायी निघायचं? अजून तुझी परीक्षा बी झाली नसेल ना व? आणि ती लढाई अशा अर्धवट सोडून तू गावाकडे जाणार वय का? आबासनी जर का कळलं ना तर ते चांगले धोपटून काढतील. म्हणतील मोहित्यांची कमळी लढाई अशी अर्धवट सोडून आलीच कशी? मला माहितीये ना, माझी कमळी अशी पळपुटी नाही. ती लढाई अर्धवट सोडून कधीच पळणार नाही. जिद्दीनं लढल. शिवरायांचा मावळा हाय माझी कमळी. कमळे, तुला आठवतंय आपल्या आबा काय सांगायचं? आपल्या वाटेत जर का खड्डा आला तर वाट सोडून बाजूने जायचं नसतंय, तर तो खड्डा बुजवून वाट सर करायची असते.